परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रताप ज्ञान सुभगवान आपला चालू विषय असा शेवटचा अभ्यासाचा की ज्याच्या पुढे आता साधने नाही आणि ज्याच्या पुढे सिद्धांतही दुसरा नाही. त्या पाठी मागे थोडासा आढावा जर केला तर बहिरंग साधनाची पूर्तता होत असेल अंतरंग साधन साधत असेल. बहिरंग साधनं व्यवस्थिशीर झाले बिनचूक झाले तर पुढचं साधनं लागतात. कोणते बघतात तसे करतात. पहिली पायरी पक्की जर झाली तर दुसरी पायरी त्याच्यावर येत असते. आता त्याचे नाव जर घेतले तर कर्माने चित्त शुद्ध होते, उपासनेने चित्त स्थिर होते. आणि हे झाल्यानंतर त्याला साधन चतुष्ट विवेक वैराग्य देखील त्याला प्राप्त होतं. विचार वैराग्य समाजषटक मुमुक्षुत्व ही 4 साधने त्याला प्राप्त होतात. विवेकाने जगत विनाशाने चंचल आहे, आत्मा विनाशाने क्रियारहित आहे असं ते विचाराचा सिद्धांत असा निश्चय झाला. त्याला विवेक म्हणा असे वैराग्य साधन. ही विवेक साधन जे आहे ते सगळे साधनाचं मूळ आहे. ही विवेक असेल तर सगळे साधनं प्राप्त होतात पुढचे. वैराग्य म्हणजे विधियुक्त विषयाचा त्याग आणि कोणत्या विषयाची इच्छा नसण्याला वैराग्य म्हणून. समाजषटक म्हणजे वासनेचं हे 2 असले कोण काय आपोआप होतं पुन्हा आता साथ करतो. मग त्याच्यानंतर पहिलं श्रम दम परत तितिक्षा श्रद्धा समाधान. आता श्रम म्हणजे वासनेचा त्याग आपोआप होतो. वैराग्य झाले वासनेचा त्याग होणार पण आपलं तिथे लिहिलं सांगायचं. दम म्हणजे वैराग्य झाल्यानंतर त्या इंद्रियाचं बंधन आपोआप होतं. आणि समाधान चिंतन करताना अडचणीमध्ये असताना ही समाधान आहे. तितिक्षा म्हणजे चिंतन करताना परमार्थ करताना सुख दुःख त्याचे सहन करण्याची योग्यता. मग ते शारीरिक अनुकूल प्रतिकूल होईल, लौकिक अनुकूल प्रतिकूल होईल. तर पण हे पाठीमागची सामग्री असल्यामुळे तिथे ते तितिक्षा 2 धर्म सहन करणे. आणि ते समाधान म्हणजे चित्ताची एकाग्रता करून श्रवण करणं. आणि पुढं काय राहील तिथे समाधान झाले की. आणि हे झाल्यानंतर मग त्याला मुमुक्षुत्व प्राप्त होते. ते मुमुक्षुत्व म्हणजे अज्ञान कार्याची निवृत्तीची इच्छा आणि स्वरूपप्राप्तीचे प्राप्त. त्याला शास्त्रीय भाषा बोलायचं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते. आता आत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हणजे अज्ञान निवृत्त झाल्याशिवाय आत्यंतिक दुःख नाहीच होतच नाही. दुःखाचं मूळ जर काही बीज असेल तर स्वरूपाचे अनुभव गुरूंच्या भाषामध्ये असायचे. म्हणून माऊली म्हणतात आहे हा मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वरी मूर्तीचा. माऊली म्हणते अरे तुझा तू विचार कर. तू जर तुझा विचार नाही केला बाकीचं सगळं केलं तरी नरक होतं. बाकीचं जर केलं तर परमार्थाचंच साधना जर ही स्वतःची ओळख जर नाही झाली तर परमार्थाची बाकी साधने करून त्यात समाधान नाही असं त्याचा अर्थ आहे. म्हणून ते झाल्यानंतर पुन्हा ही 4 साधनं ज्याच्याजवळ झाले आहे का नाही तो त्याचा विषय काय राहील. विषय तो त्यांचा 4 साधनं झाल्यानंतर त्याला काय आवडत पण त्याचा विषय जर काय असेल तर ज्याच्याकडून आपल्याला हे होत आहे चिंतन किंवा आपल्या स्वरूपाची ओळख होते त्याला विषय म्हणतात.
आणि ते कोण होईल तर मग साधन शास्त्र कोण होईल. आणि हे झाल्यानंतर मग शेवटला समाधान आहे, शेवटला स्वतःची ओळख आहे. पण ही इतकं जर झालं तर थोडं श्रवण होतं, म्हणजे त्याला ऐकण्याचं योग्यता येते, त्याला वेदशास्त्र कळतं. आणि हे पुढे मी चिंतन सांगणार आहे, पण ह्यानं मागचा आडावं संस्कार करायचं ना. आणि ही त्यानंतर श्रवणाचा अधिकारी होतो. माणसं सगळे ऐकतात, पण अनाधिकारी असल्यामुळे ते ऐकण्याचा अर्थ न कळल्यामुळे काही उपयोग होत नाही. आणि अधिकार संपन्न झाल्यानंतर साधूच्या वाक्याचा अर्थ होतो. म्हणून ती श्रवणाचा अधिकारी झाला, साधूची दृष्टी झाल्यानंतर त्या श्रवणानंतर जे काही ऐकलं त्याचा विचार होतो, त्याला मनन म्हणावं. त्याच्यामध्ये शास्त्रीय अनात्मवृत्ती, व्यवहारिक संकल्पनाचं करणं आणि साक्षी द्रष्टा आहे म्हणणं, त्याला मनन म्हणावं. धावतं सांगतो. आणि ही ज्यावेळेस मनन परिपक्व झालं त्यावेळेस त्या स्वरूपाची धारणा होते. त्या ती वृत्ती नेहमी स्वरूपात राहते, याला निश्चित म्हणावं. नेहमी आपल्या स्वरूपामध्ये राहतं. ज्या गुरुजीने सांगावा, जगामध्ये सगळ्या लोकांना पैशाची धारणा, व्यवहारिक जीवाचा जर मुख्य विषय असेल तर पैसा, पैशाचे आकार सतत त्याच्या म्हणतात, त्याला व्यवहारिकदृष्ट्या धारणा म्हणत. तसं इकडं आपलं मी साक्षी, मी द्रष्टा, मी ज्ञानस्वरूप आहे, मी आनंदरूप आहे, मी सगळे वेगळं आहे, असे ज्याची विचारायचं झालं त्याला काय म्हणून निध्यास म्हणा. आणि ह्या निध्यासनाच्याच अवस्था समाधीकडे निघाल्यात. आता आपण त्या समाधी थोडं चिंतन करत आहोत, तर मग आढावा झाला सगळा असं सांगतो. असं आणि हे ऐकलं तरच तुम्हाला कळेल परमार्थाचं वर्णन. नाहीतर मग काही किती महादेवाला बेल व्हा, नाहीतर विष्णूला तुळशी व्हा, काही होणार नाही. चुकीचं नाही, पण तेवढे भागत नाही. तेवढे भागेल का नाही. विष्णूला तुळशी व्हायला निष्काम असेल तर चित्त स्थिर होईल. शंकराला जर बेल व्हायला तर चित्त स्थिर असेल तर कृपा होईल. असं करायचं. चलो आपण आता निध्यास या शब्दाचा अर्थ त्या स्वरूपाच्या आकाराचं सतत झालं तेव्हा मी साक्षी, मी द्रष्टा आहे असं सतत ज्याची वृत्ती त्याला निध्यास म्हणावं. मी साक्षी, अहम ब्रह्म अस्मी, मी ब्रह्म आहे, मी तो वासुदेव तत्वाचा, मी वासुदेव आहे, मी चीज आनंद सत्यस्वरूप मी आहे, असं जर त्याची धारणा राहिली तर मग मात्र त्याला समाधीची प्राप्त होते, म्हणजे सुखाचा अनुभव येतो. समाधी म्हणजे घाबरूच नका तुम्ही. साधूंच्या घरची समाधी फार वेगळी आहे. घरच्या त्याच्या नियमानुसार असतील, काय त्याचे घेणं नाही. तर एक वर्मा सांगतो, कळेल का? कळून घ्या, चिंतन चांगलं लागलं. आणि शंकराचार्याच्या भेटीचं मला हे विषय आता आठवला. शंकराचार्य म्हणले, मला सांग काहीतरी. करडकर दादा म्हणजे मला सांग काहीतरी. करडकर दादा शेवटच्या आयुष्य शिवराचं त्याची आयुष्य श्रीरामला माहीत आहे. आणि शंकराचार्यांनी बरीच माझी परीक्षा घेऊन म्हणजे सांगायचं झालं, पण कुणाला कसं बोलावं आम्हालाच माहीत असल्यामुळे आम्ही सहसा बोललो नाही जास्त. असं द्या जाऊ द्या. तर त्याला एक विषय आपण समाधीचं करू चिंतन. पण त्यांना मी वृत्ती संधी सांगितली. आता त्या वृत्ती संधीचं चिंतन अभ्यास समाधी आहे. आता एक लक्षात घ्या, अगोदर दृष्टांत देतो आणि नंतर त्याच्यावर आपण चिंतन करू. पाण्याचे तरंगामागं तरंग आहे, पण खाली पाणी सारखंच राहत नाही. एकामागे एक लाटा उठतात, पण स्थिर खाली पाणी आहेत का नाही. तसं मनाच्या अनेक उर्मी आहेत, ते उर्म्या सतत वाहतात, पण एक उर्मी गेली दुसरी उर्मी नाही. मधली जी संधी ती तुझं स्वरूप आहे. कारण दोन्हीला ओळखतोच ना, गेलेले संकल्पाला ओळखतो, नेहमीला ओळख. मग त्यामुळे तो साक्ष अधिष्ठान ह्या दोघंच आहेत. तसं आता चला पुढे. तसा एक श्वास गेला दुसरा निर्माण होतो, अशा तुझ्यामध्ये तू त्याचा द्रष्टा आहेस. अजपामध्ये ही संधीच आहे. त्या अजपामध्ये सारखे तुझं नामजप चालत जर असला तर एक संकल्प नाम घेऊन पुढे मावळला आणि दुसरं नाम घेऊन उठला, पण ह्या दोन्हीलाच ओळखतो की नाही. आणि या दोन्हीच्या ठिकाणी वृत्ती स्थिर राहणं म्हणजे समाधी, एक सुखाची प्राप्ती.
गंमत आहे. ऐका नाही. आता याला दुसरं उदाहरण देऊ. गुरुजींनी सांगा माझ्या की सूर्य उदय झाला, मावळा, रात्र आली, निघून गेले. आकाश कधी गेलात का? सूर्य आला, मावळून गेला, रात्र आली, निघून गेले. आकाश कधी गेले का? तसं तो या चिंतनाचा अधिकारी झाल्यामुळे अंतःकरणाची अहम ब्रह्मास्मी वृत्ती सारखी प्रवाह होती. एक अहम ब्रह्मवृत्ती संकल्प मावळा, दुसरं अहम ब्रह्मास्मी वृत्ती निर्माण व्हायला लागले. अशा मधल्या संध्यामध्ये तो प्रकाशित आहे. आणि तिथं ज्याची वृत्ती झाली त्याला ते सुख मिळते. कारण तिथल्याशिवाय स्थिरपणा नाहीच, तिथल्याशिवाय स्थिरपणा नाहीच. म्हणून त्या सोहमचा अभ्यास जे सांगितलं तुम्हाला, त्या सोहममध्ये त्या प्रवास आहे मनाचा, आणि त्या मनाच्या प्रवाहामध्ये सोहम हा शब्द चालतो, लक्ष देत. आणि ते सारखा प्रवाह, आजा पाहून सारखा प्रवाह, आणि ते हृदयाच्या ठिकाणी त्याची स्थिरता आणि उत्पत्ती आहे. आणि या दोन्हीला तो जमतो. सोहममध्ये वृत्ती इंद्रियाच्या बाजूला निघते, संकल्पाच्या बाजूला निघते, आणि स्थिर होते. आणि त्या स्थिरतेमध्ये जे ज्ञान आहे तुला, स्थिर झालेली वृत्ती ज्या निकळल्या ते तुला स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी जर सतत वृत्ती राहिली तर मग तिथं सुख आहे. त्याला समाधी म्हणावं. समाधी या शब्दाचा अर्थ एकच, वृत्ती गेली आणि दुसरी नाही आली, मधली स्थिरते म्हणजे ती अवस्था आहे. ते बी मनाचे, चेतनाला ही नाही ते बी नाही, चेतनाला ही बी नाही ते नाही. आणि याच्यापेक्षा गुरुने आणखीन सांगा, उजवा पाय पुढं पडलं की डावा पाय उचलतो, डावा पाय पुढं पडलं की उजवा पाय उचलतो. तसा एक संकल्प झाला की दुसरा येतो, आणि पण दोन्ही तो ओळखतो. तुझ्या जाणीव सतत जर राहिला, तुझ्या ज्ञानात सतत जर साक्षीने झालो गुणाचा देखना, क्षण सांभाळतो आणि साक्षी होतो आपला. क्षणामध्ये ज्या ज्या संकल्प निर्माण होतो त्या त्या वेळेस तो जाणतो. या तिन्ही अवस्था येतात जातात, तो साक्षी ऐकते. ज्यावेळेस आहे त्यावेळेस स्वप्न नाही, स्वप्न आहे त्यावेळेस झोप नाही, झोप आहे त्यावेळेस जागृती नाही. पण या तिन्ही तो वेगळा ऐकतो नाही. मग या तिन्हीला आता गंमत, या अभ्यासाचा विषय आहे रे हे ऐकून. ही कथा नाही, ही करमणूक नाही, ही सत्वगुण नाही, ही वर्तमान कालामध्ये साधूंच्या बोधाची स्थिती आहे. हो, स्थिती आहे ही. आणि हे तुम्हाला कळतात, घाबरायचं नाही काही. कारण हे तुमच्या ठिकाणी तुम्ही ते स्वरूपच, फक्त बुद्धीची योग्यता कमी असल्यामुळे वाटतं. हे दुसरी वस्तू नाही. तुम्हाला कळेल ना कळेल, तुमचा साधूचा सिद्धांतच असा की तुम्ही देवच आहात, तुम्ही ब्रह्मच आहे, तुम्ही साक्षीच आहात. तुम्हाला कळलं न कळलं तुमच्या बुद्धीचा अधिकार असेल नसेल तो प्रश्न वेगळा आहे. परंतु तुम्ही जाणलं तरी नाही जाणलं तरी चेतन स्वरूप तुम्ही काही एरीव होईल तोच आहे. तरी काय त्याची बुद्धी त्याची नाही. एरीव जर पाहिलं तर तुम्ही स्वतः परमात्मा रूप नाम ब्रह्मरूपच आहे. पण ती बुद्धी तशी नाही, त्याला काय करते, बुद्धी तशी झाल्यावर काम बघल असं. आता याच्यामध्ये आपल्याला पुढे चालायचं, तो पुढे असा चालायचा विषय. मग अडचण तुम्हाला कोणतीच ही पडते, मला दुसरं काय नाही. विषय माझा असं तळ हातात जसं आवळा आहे त्याच्यामध्ये मी केलं. तुम्ही बघतात नाही, येणे तुमच्याच घरात नाही, विषय विसरतं का, पाठ केलेला आहे का, ही गुरूंची कृपा. तसं गुरूंची कृपा होण्याकरता गुरूंच्या कृपेत सगळं होत असतं. तर ते आपण कमी पडतो गुरूंच्या कृपेला. गुरुची कृपा काही गरजच नाही कशाची, दुसरी गरजच नाही. त्यांनी सांगितलं तर कामच झालं, पण आपण कमी पडतो. हे त्याचं उत्तर आहे. चला आता पुढे येतो मी. तर दोन्ही उदय आणि मावळणं याच्यामध्येच आहे. जसं आकाश, सूर्य उदय होतो मावळतो, आकाश काय नाही, रात्री येते जाती तरी काय नाही. आता याच्यावर दुसरे एक आम्हाला सांगितलं होतं गुरुजीने, तर थोडं लक्ष द्यावं. तर राम हे वाक्य. आता राच्या आकाराची वृत्ती झाली, पण मन निर्माण झाली तर राच्या आकाराची वृत्ती मावळी मच निर्माण होते. मग ती वृत्ती त्या दोन्ही चमच आहेत का नाही, राच्या ओळख त्या वृत्तीला तो ओळखतो,
आणि राची वृत्ती बाळल्यानंतर मची वृत्ती निर्माण त्याही वृत्तीला ओळखतो. म्हणजे ही दोन्ही वेगळा ऐकतो आहे का नाही. तसं इकडं अहम ब्रह्मास्मी या वृत्तीची धारा चालू आहे. याला त्याच्यामध्ये भावगोचर आहे आणि एक वस्तुगोचर आहे. भावगोचरामध्ये ते वस्तुगोचर असं वाटतंय, पण वस्तुगोचरची शक्ती वेगळे, भावगोचर ही त्याचा अभ्यास आहे. वस्तुगोचरची शक्ती वेगळी आणि भावगोचरचं वाटचाल आहे. आणि भावगोचरामध्येच आमचं काम झालं असं होतं की नाही. वस्तुगोचरामध्ये ऐकून सुद्धा स्मरण नसतं आणि भावगोचरामध्ये स्मरण आहे. मी साक्षी आहे, मी द्रष्ट आहे, इथे काय आहे भावगोचर आहे. आणि वस्तूशी संबंधित झाला की स्मरण मावलं. मी साधन करतो हे सुद्धा नाही राहिलं. मिळून रामकृष्ण आले त्याला दृष्टांत देतात गुरुजी आणि माऊली पण सांगते त्याला. नदी उगमी स्थिरावी तरी सिंधू पण करणं पाहिजे. तैसे जेव्हा ब्रह्मत्व आहे अस्तित्व राहतं. नदी जर उगम पाहिलं तर नदीचा उगम कुठं आला? समुद्र आहे. नदीचा उगम कुठे? समुद्र आहे. मग नदी समुद्राकडे जर पाहिलं तर ते वाहील का? तसं तू ज्ञान स्वरूप आहे, पण ही वृत्ती एक नदी आहे आणि त्या वृत्ती या रूपी नदीला समुद्राकडून जर पाहिलं ते वृत्ती समुद्र रूपच होते. तसं हे तुम्ही परावाते तुमचं ज्ञानाचं मुख्य ठिकाण आहे साधका करता आणि त्याच्या पलीकडचं जी जीवाचे आहे तिचा जे अभ्यास चाललेला आहे. मी साक्षी, मी द्रष्टा, मी जो ज्या वस्तू मी वेगळा आहे, अशी जी अभ्यासाची धारा आहे त्या धारेचा प्रकाश जर सतत राहिला ते वस्तू सामर्थ्य होतं. वस्तू सामर्थ्य म्हणजे आपल्या स्वरूपाची शक्ती निर्माण होते वरतीवर आपल्या. अरे काय सांगावं ना आपण साधन अनेक ठिकाणी शिकवलंय पण आपली सामग्री कमी असं म्हणावं लागतं. नुसत्या भावनेचा विषय नाही, इथं भावनेचा विषय नाही, इथं अभ्यासच करावा लागतो. काय विषय आता गुरुजीचा आल्या लक्षात आहे. दुर्बळाची कन्या अवधेशाने बोले गरीबाची मुलगी राजे झाले तर तिचं बाकी सगळं मग ठीक नाही. तसं बुद्धी दलिद्र आहे, इंद्रियाच्या ताब्यावर दलिद्र आहे, मनाच्या ताब्यावर दलिद्र आहे, जगसत्यत्व बुद्धीनं दलिद्र आहे. दलिद्र म्हणजे ज्याला सुख भोगता येत नाही ती दलिद्री. दलिद्री या शब्दाचा अर्थ ज्याला खरं सुख भोगता येत नाही ती दलिद्री. सांगाच तुम्ही आमच्या गुरूंची आठवण चिंतन नाही. पण इतकं मला इतकं चिवडा का करावं कळलंय का? सरळ जर अभ्यास सांगत राहिलो तर एखाद्यावर लागला तर लागेल, नंतर मग थोडं दर होईल. म्हणून तुम्हाला जागृत करण्यासाठी थोडंही सांगावं लागतं. बघा अगोदर आपण संतांचा एक शब्द टाकून पुढे करू. तुकाराम महाराज, ज्ञानोबा नाथ महाराज आपल्या करता घेतलं. कोणत्या राजाला विमान आले? तुकोबाराजांसारखं. तुकोबाराज राजे होते का? फिकर होते का? विमान आलं की नाही? त्रिभुवनात माझं विमान बनवलं आणि ते नुसतं म्हणत नाही झालं, वाढ वेळ झाला उभा पाडून भगवंत म्हणतात देवा तुकोबाराज वेळ झाला चला. वैकुंठीचे लोक तुमची वाट पाहतात. ही कोण ऐकत पण येतं ते पत्ता ना शंकर ना विष्णू ना गणपती ना कोणी ना त्रिभुवन नाही. म्हणून महाराजाचे महाराज साधू असतात आणि हे तुझं स्वरूप आहे. विषय हित आहे त्याला. दुर्बळाचं कारण बुद्धी ही नाही झालं. जोपर्यंत तुमचे स्वरूप तुम्ही सुख भोगत नाही तोपर्यंत तुमच्या पदरात दुःखच आहे. साधकाच्या पदरात दुःखाचं विचारण घालवतो जाऊ. विषय पामरात दुःख कळत नाही, दुःख भोगीत राहतो झालं. आणि जीवनमुक्त पुरुष दुःखाला ओळखतो आणि सांगतो ए वेळ तुझं दुःख नाही मनाचा धर्म जे सोडून तो त्याला ओळखीत राहा म्हणजे ते आपोआप मावळं. तो त्याला आमच्या गुरुंनी द्रष्टांत द्यावं. गुरुंनी द्रष्टांत असं द्यावं तर समाजात चोऱ्या होतात का नाही? होतात. म्हणजे चोराला ओळखेल ते चोरी तुमची करील का? तसं मन ही चोर आहे आणि तुम्हाला तुमच्या सुखात राहू देत नाही.
सुखाची चोरी करतो मग खाली आणतो त्या मनाला ओळखलं तर ते गप असं तसं तुम्ही निध्यास जर प्रसार कराल मी साक्षी आहे मी द्रष्टा आहे मी या सगळ्याला जाणतो असं जर काय नाही राहील तर अंत्यकरणाचे सुख आणि अंत्यकरणाचं काम करून हे तुम्हाला मारा बसणार हे खरंच याचा अर्थ आहे आणि तुम्ही अंत्यकरण संबंधी झाले की मग ते विषयात हात लावले पडणार तसं अंत्यकरणाचा संबंध झाले की ते तुम्हाला सुखदुःख देणार ते कळून घ्या त्यांना कळून घ्या म्हणून होई वृत्तीशी वेगळा आणि थोडी जाणीवची काळ म्हणजे वृत्तीच्या बाजूला हो म्हणजे मी त्याला हो जाणतो असं म्हणजेच वेगळं होणं वेगळं होणं या शब्दाचा अर्थ तेव्हा तुकोबा राहतात तुका म्हणजे उभेच राहा जे जे होईल ते पाहिजे तुकोबा सांगतात वृत्तीचे जे जे प्रकार होते बघायचे झाले तुका म्हणे उगीच राहील उगीच म्हणजे साक्षीद्रष्टा उगीच व्यवहार आहे आणि जे जे होते ते वृत्तीचे जे काही संकल्प होते ते बघत राहा असं बघता बघता त्याच्यामध्ये चला आता पुढे चला आपण जरा इथं मला इकडं आता पुढे चला पुढे असं तर अहम ब्रह्मात्मी किंवा ओमची वृत्ती ती एकच आहे जर तुम्ही ओमच्या वृत्तीसह त्या वृत्तीला प्रकाशित करत असाल ओमच्या वृत्तीला ओळखीत जर असाल तर त्याला दृश्यानं समाधी म्हणावं त्याला शब्दानं समाधी म्हणावं समाधी या शब्दात सुखातून व्यवहार पाहणं कशातून सुखातून सुख या शब्दात आपल्या सुखाने राहून वृत्तीला अहम ब्रह्मास्मी किंवा ओमची ही वृत्ती ह्याला जाणतो की कुठे ऐकायचं करतं पण बघा आपापलं मन कुठं कुठं ऐकते हे बोललो आता जीव आहे तुम्हाला तर काय म्हणावं रे तुमच्याकडे चूक नाही काय नाही अभ्यास कमी पडतो काय करा साधं ते त्याला गुरुजी माझं सांगा लहान लेकरू मुतलेलं त्याच्याच अंगावर राहतं ते हागलेलं त्याचंच अंग भरतात व ते आईला धुवास लागतं तसं जणं वर तुकवर आपल्याला धुतात बघा हे चांगलं लग्न ठेवा आपले घाण सगळे कामाने मारलं क्रोधाने मारलं मी माझेपणाने मारलं मोहाने मारलं सगळं निकष केलं आपल्याला म्हणून येतो हिताचा कळवा पडती ह्याची कळा तुकोबारा म्हणते बाबा हो मला खरंच त्याला कळवलं त्यांनाच कळवलं आईशी कळवती जाते तीच साधू कळवती जाते कोण तुम्हाला यामध्ये काय करून सोडवत आहे कोण तुम्हाला वर्तमान काळातून दुःखातून मुक्त कसं सांग ना पंडित करत नाही विधवण करत नाही योगी करत नाही कोणी करत नाही एक महात्मा तुला या दुःखातून मुक्त करतो सांग आता जर अंत्यकरण तू वेगळं राहिलं दुःख तुला राहायला काम करत तुला जर अंत्यकरण तू वेगळं जर ठेवलं तुझ्या ठेवून चंडीचंडीत भाव राहिला नाटक होतं राहिलं तुला का अंत्यकरण एक कल्पित पदार्थ आहे आणि कुठे राहिलं काय तो जर साक्षी निश्चित जर ठरलं काय तुझ्यासारखं तिथं माझ्या गुरुची नेहमी आठवण असते नेहमी गुरुजी सांगावं काय सांगावं हजर करता फळं फिरतं होतं गुरुजी कुठं कुठं काय काय बोलले कुठं उभं राहिले कुठे बसले काय केले सगळं विसरतच नाही हे सांगणं चुकीचं नाही हे का इतकं तुम्ही तयार व्हा म्हणजे मग ह्याची शक्ती कळेल मी केलं मग तुम्ही करा असं नाही म्हणायचं मग तुम्ही सांगा एरवी काही ग्रंथ राहतात आहे एरवी तुमच्यासारखं बोलतो की नाही बस गुरुजी काय तुम्ही बोलू देतात हे तर लक्षात घ्यायला पाहिजे तुमच्याच ही लेख आहे ही थोरली लेख आहे ही माझा सुखती परमात्मा ही माझे वडील आहे ही माझे भाऊ असं म्हणतोच त्यांनी पण नाही जर देह काम करून मन बोलून जाणार असा ते देह तुमचे उतरतो पण मन श्रीगुरूच्या पाहिजे असतं तसं असावं असं आपल्याला पुढे चालायचं एक फार मोठं गंमत आहे कळलं पाहिजे आयुष्याचं मात्र व्हायला लागलं जीवाचं काय आणि पुन्हा नाही हे जर तुमचं गेलं संपलं तुमचा अवतार पुन्हा नाही रे या नगरात पुन्हा हे येणार नाही हे नरदेहाचं एवढा पूर्व आहे की ते तर माप कमी आहे बहुत सुखरूप चला आपण एकच शब्द करत चालूया आपण हे काय सांगायचं ते जेव्हा हे कळून द्यायचं काही काही ठिकाणी त्या जे काही लिप्त झालं त्याचं काय किंमत आहे त्याचं काय करून द्यायचं हे कळून द्यायचं असतं असं गंमत आहे एक चरण सांगतोच कळण्याकरता
चिंतन आहे माझ्याकडून म्हणजे नित्य नेमून आम्ही पुढे लक्ष्मी वगैरे जर तुझ्या जवळ असेल तर काय मागण्याची इच्छा होईल बरं? काय मागण्याची इच्छा होईल? आणि भगवान त्यांच्या जवळ आहे ना, मग भगवान त्यांच्या जवळ त्याला काय इच्छा राहायच्यात? आणि ही सगुण निरूपक समजलं वस्तू निर्देशन दिसते हे चालायचा विषय. विष्णू भगवंताच्या आपला जे उपास्य आहे त्याच्या वरती जर दुसरी नाहीच तर काय करेल होते, काय मागायचं? हे सगुण भक्तीचं वर्व असं चालू का आपल्याला तेलच गार केले भगवंतांची बर्फासारखं नारायण नाम हो जीवन मुक्त असं. आता दोन वृत्तीचं चिंतन आपलं चालू आहे. इकडे तिकडे काय फिरतो आम्ही? हे फिरण्याचा विषय नाही. ही साधे जर असले तर ते सर्व आम्ही करतो. पण हे तुम्हाला इकडून तिकडून का करून देतं? मग कुठं कुठं आहे असं. आणि त्याच्यामध्ये काही तथ्य नाही हे सांगितलं शास्त्राला. पण ती सामग्री कमी असते. खरी सामग्री असलो काय गंमत आहे. एकच उदाहरणाचं बोलतो माझा विषय समोर आहे. पण हा विषय विषय कधी आवडत नसतो. हत्ती सगळ्याला पाहता सगळं घेत होतो. सहज करून सांगावं. हत्ती सगळ्याला पाहता सगळं घेत होतो पाहता येतो. तसं सगळे परमार्थामध्ये पण परमार्थ प्राप्ती परमात्मा सगळेच पण आहे. महापापी तांडवापासून ह्याचं पण परमार्थच आहे. पण वस्तू कोणाला प्राप्त आहे? वस्तू ज्याला प्राप्त त्याची सामग्री ते त्याला आणि ते जे वस्तू मिळत त्याला. अरे नाही किती सांगितलं तरी लक्ष नरले दुर्लभ जाणं. आणखी काय सांग ही दुर्लभही वस्तू मिळत नाही म्हणू शकत. मिळालं तर त्याचा दुरुपयोग करू नका. आता आपण आपल्या विषयाकडे येतो. हे का सांगायचं की ही नरल्याचं जर महत्त्व कळलं तर तो व्यवहारामध्ये गुंतायचं नाही, काम करून राहायचं नाही, आपलं आयुष्याचं मात्र होऊ द्यायचं नाही म्हणून हे सांगायचं आहे. तर आता एकच वृत्ती सतत चाललेली असते. ते ओमचे असो सोहमचे असो किंवा मी ब्रह्म असो. आता हे आम्ही सांगतो एक आग्रह वृत्ती सतत जर रंगली ना इतकं कामच नाही बोलायचं आम्हाला. जर ती वृत्ती सतत जर रंगलेली असेल तर ती वृत्ती गुरुने सांगावं ते त्याला चिंता राहते. ह्याचे जेवायचे काय सर हे जेवतो करणे ते त्याला करते. वृत्तीला दुसरा फाटत नाही. आणि ही ओमचा शब्द स असेल तर त्याला शब्दावरून समाधी म्हणा. समाधीमध्ये सुखाचा भोग असताना अभ्यासावर सुखाचा भोग असताना स्वरूप सुखाचा बरं का. तर सुख म्हणजे ज्याने मानते ते नाही त्यात लहान लेकरूला काहीच कळत नसतं. तसं जेव्हा काहीच कळत नाही. सुख सुखाच्या ठिकाणी पाहावं. आत्मात्म्याच्या ठाई देहाचा धर्म देही पाहिजे असे जे जाणते अति दुर्गम. अरे अर्जुना आत्म्याच्या ठिकाणी जाणणारे देहाचा धर्म देहाच्या ठिकाणी जाणणारे असे आण आहात. अर्जुन असे थोडे मात्र. आता तुमचं कुंकोणी गोष्टीचं एकच होत आहे. त्याच्यामुळे हे लवकर मिळेल बसणार. म्हणून ओमच्या याच्यामध्ये देहाचा विसर आहे. ओमच्या चिंतनामध्ये संकल्प मावळला जातो. ओमच्या चिंतनामध्ये दुसरी वृत्ती नसून ते असं पोटे आठवत नाही या स्थिती रात्री वृत्ती जाते. स्वरूप संबंध झाला कापुराच्या अवती जळायला जाते. ठाईची समाप्ती झालेली चित्तवृत्ती मावते. आणि हे आहे संकल्प समाधी भाव गोचर. काही साधन आहे. वस्तू पुढे आहे. वस्तू आम्हाला गुरुने असं न्यावा आणि आणखी लांब होता. आता लांब तरी किती आहे का नाही न्यावं ते चोर म्हणजे लांब का त्याचे दोन कारण सांगा. एक आगी मानावं जाते आम्हाला कळलं म्हणून लांब म्हणायचं. आणि तिथे गेलं अभ्यास संपलं असं तसं असं. म्हणून अभ्यास करताना आपलं सोहमचं चिंतन करावं. ऊर्जवणुकावं सोहम शब्दाचा नाद घेऊन आला निर्बोध स्वरूपे मिळवले नाव ठेवले म्हणून उभा बघत उरावा.
उगाच सोहमचा विचार जर करत राहिला वरती इंद्रियातून कमी होईल, वरती ज्ञानेंद्रियातून कमी होईल, वरती प्राणातून कमी होईल, वरती संकल्पातून कमी होईल आणि सगळे आणि एक माग विषय झाला. परमार्थाचे सगळे साधनं फलदायी आहेत. प्रपंच सगळे साधनं दुःख रूप आहेत. कोणतंही साधन प्रपंच दुःख रूप आहे. परमार्थ कोणतंही साधन सुखरूप आहे. सांगा हरिउच्चारणी सुखरूप आणि व्यवहार नाव घेतल्यावर व्यवहार नाही सांगायचं बघा. प्रपंच दुःख रूप जास्त म्हणून त्या सोहमच्या चिंतनामध्ये वृत्ती काय करते की सगळ्या आपण बाजूला सोडून त्या शब्दाच्या शक्तीवरती त्या नामात रंगल्यानंतर त्या नामातून रंगल्यानंतर त्या नामात आपल्याला सुभोगीत असताना त्यावेळेस त्या आजापाताला कळत असतं. नुसतं आजापात स्थिर होणं ही भावगोष्ट आणि वस्तूशी संबंध झाल्यानंतर मग ही गोष्ट होते. आणि वस्तू संबंध झाल्यानंतर मग तिचा सोम हा शब्द मावळतो, शून्यबिंदू मावळतो, वासना मावळते, कर्तव्य संपत्ती. ह्या नाम निरुकल्प समाधी. निरुकल्प समाधी म्हणजे एका शब्दात सांगत उत्थान रहित आनंद. उत्थान रहित आनंद. कर्तव्य संपलं ना, कर्तव्य संपलं झालं. आणि ते कसं आहे का नाही काय सांगा त्याला उदाहरण. एकदा बीज भाजलं त्यात अंकुर नसतो. बीज भाजल्यावर अंकुर नसतो. आणि तसं कुठे जरी बी ठेवलं तर ते उगवतात. आणि भाजलेलं बी त्याचं स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर जग मिथ्यात्व ठरतं. आणि जग मिथ्यात्व ठरल्यानंतर वासना होत नाही. वासना नाही झाली की स्वरूपाचं राहून बस केली. हे करावं लागेल. काय बाकी चालू करायचं. चांगलं असं जा जायचं सांगितलं.